लाडक्या बहिणींनो जय शिवराय। तर लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची नवीन यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये बऱ्याच महिलांचे नाव सुद्धा कमी करण्यात आले आहे। तर आता ही यादी जाहीर झाल्यामुळे तर घरबसल्या या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करता येईल, त्याचबरोबर सर्व तुमचे डॉक्युमेंट वगैरे बरोबर आहे तरी पण तुमचे हप्ते थांबवण्यात आले आहे। मग आता यासाठी काय करायचं या संदर्भात महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। मग आता लाडक्या बहिणींसाठी नेमकी अपडेट काय आहेत, यादी कुठं पाहायची या संदर्भात व्हिडिओला पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याची यादी जाहीर झाली असून महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट 2025 चा महिन्याच्या लाभार्थी यादी जाहीर झाली आहे। लाखो महिला आपले नाव या यादीमध्ये तपासत आहे। पात्र महिलांना 1500चा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो। तर अपात्र ठरलेल्या सुमारे 26 लाख महिलांचे नाव वगळण्यात आले आहेत। तर ऑगस्ट 2025 ची यादी जाहीर राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता एका नवीन टप्प्यामध्ये पोहोचली आहे। ऑगस्ट 2025 महिन्याची लाभार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली असून लाखो महिला आपल्या या यादीमध्ये नाव तपासत आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात। तर सरकारने स्पष्ट केलं आहे की योजना महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी तसेच त्यांच्या स्वावलंबी बनण्यासाठी राबवली जात आहे। तर योजनेचा आतापर्यंतचा प्रवास ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेसाठी वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणं गरजेचं आहे। तर पात्र महिलांना थेट आर्थिक मदत मिळते। तर आतापर्यंत तब्बल 13 हप्ते या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। तर राज्य सरकारने भविष्यात या रकमेचा हप्ता वाढवून 2100 म्हणजेच 2100 रुपये करण्यासाठी मानसही व्यक्त केला आहे। यामुळं महिलांना अधिक दिलासा मिळाला होता, परंतु 26 लाख महिला अपात्र यादी जाहीर करताना मोठा धक्का बसला आहे। तो अपात्रतेमुळे सरकारच्या पडताळणीत सुमारे 26 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत। तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत काहींची उत्पन्न मर्यादा ओलांडली गेली, तर काहींकडे 4 चाकी वाहन असल्यामुळे निष्पन्न झालं। सरकारी सेवेत असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे। त्यामुळं या योजनेत पूर्वी लाभ असलेल्या महिलांनाही आता आपली पात्रता तपासणं अत्यावश्यक आहे। म्हणून या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। तर या यादी तुम्हाला 3 प्रकारे तपासता येणार आहे। मग आता या यादीत तुमचं नाव कसं तपासायचं, पात्र महिलांना ऑगस्ट 2025 च्या यादीमध्ये आपलं नाव तपासण्यासाठी 3 महत्त्वाचे मार्ग उपलब्ध करून दिले आहे। त्यातला पहिला मार्ग म्हणजे ऑनलाईन तपासणी। लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक, अर्ज क्रमांक टाकून जिल्हा, तालुका, गाव निवडायचा आहे आणि तुमचं नाव शोधायचं आहे। तुमचं नाव या यादीमध्ये असल्यास ते स्क्रीनवर दिसेल। त्यानंतर दुसरं म्हणजे नारी शक्ती दूत ॲप। गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आधारशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉग इन करायचं आहे। माझी लाडकी बहीण योजना पर्याय निवडायचा आहे। आधार नंबर टाकून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता। तिसरा ऑफलाईन तपासणी। ग्रामपंचायत कार्यालय असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा सेतू केंद्र सुविधा केंद्र असेल, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज क्रमांक, आधार क्रमांक देऊन तुमची माहिती मिळवायची आहे। तुमचं या यादीमध्ये नाव नसल्यास तुम्हाला काय करायचं, जर या नाव यादीमध्ये तुमचं नाही तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही। अनेकदा कागदपत्र अपूर्ण राहतात किंवा अर्जातील माहिती चुकीची भरल्या गेल्यामुळे अशा वेळी अर्जामधील त्रुटी अधिकृत पोर्टलवर दुरुस्त करता येते। तर अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क करून चुकीचे अर्ज नाकारला गेला असेल असं तुम्हाला वाटल्यास महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार नोंदवायची आहे। त्यामुळं महिलांना पुन्हा संधी मिळू शकते। ऑगस्ट 2025 च्या यादीमध्ये पात्र महिलांना लवकरच हप्ता आता मिळणार असून मात्र ज्या अपात्र महिला आहेत या महिलांसाठी ही धोक्याची घंटा आहे। त्यामुळं प्रत्येक महिलेने आपलं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासायचं आहे। हे अत्यावश्यक करण्यात आलं आहे। तर योजना महिलांना आर्थिक बळकटी देणारी ठरत असली तरी पारदर्शकता, काटेकोरपण पडताळणीमुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांना आता याचा लाभ समोर मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या अगोदर 13वा हप्ता मिळाला का किंवा या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला
3 प्रकारे आता चेक करता येऊ शकतं। तर अशा प्रकारे तुमचं 1500 रुपये जर तुम्हाला मिळालं नसेल तर या तिन्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे। तुमचं नाव यादीत असेल तर तुमचं नाव त्या ठिकाणी का कमी करण्यात आलं याची संपूर्ण अपडेट तुम्हाला घ्यायची आहे। आणि तुमचा अर्ज हा व्यवस्थित आहे, सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे, तरी तुमचा अर्ज नाकारण्यात आला, यासाठी तुम्ही महिला बालविकास या ठिकाणी तुमचा अर्ज पुन्हा अपडेट करू शकता किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुमचा अर्ज अपडेट करू शकता। आणि येणारा ऑगस्टचा जो हप्ता आहे, हप्ता तुम्हाला तात्काळ त्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। आणि मागचे जे राहिलेले हप्ते आहेत हे हप्ते सुद्धा तुमच्या खात्यावर न वगळता जमा करण्यात येऊ शकतात। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे तुम्ही यादी त्रुटीमध्ये आला असाल तर अशा प्रकारे तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकता। आणि ज्या महिलांनी बोगस काम करून बोगस लाभार्थी नोंद केले आहेत त्या महिलांनी आपला अर्ज त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे की या योजनेचा आम्हाला लाभ घेता येत नाही, याचं एक स्वयं घोषणापत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून येणारा जो लाभ आहे, दुसऱ्या योजनेचा लाभ आहे, त्या योजनेपासून तुम्हाला मुक्ता येणार नाही। तर आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुमच्या फायद्याची असेल। व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींकडे सुद्धा शेअर करायचा आहे। वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।